इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 8वे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव। यामधील पहिल्या भागामध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीवांची माहिती पाहिली। या पुढच्या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रतिजैविके यामध्ये पेनिसिलिनची माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर उपद्रवी सूक्ष्मजीव त्यामध्ये काही कवके, क्लॉस्ट्रिडियम आणि काही सूक्ष्मजीव व विषाणू यांची माहिती या दुसऱ्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीव त्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम आणि किण्व याबद्दलची माहिती पाहिली। आता या भागामध्ये आपण प्रतिजैविकांचा अभ्यास करूया। सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत। 20व्या शतकातील प्रतिजैविकांमुळे औषधोपचारांच्यामुळे क्रांती घडलेली आहे। प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करतात। ती आदिजीवांना नष्ट करू शकतात। काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात। अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात। एम्पिसिलिन, अमॉक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन ही काही त्याची उदाहरणे आहेत। रोगाची लक्षणे दिसत असतात परंतु रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही, तेव्हा या विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर केला जातो। जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात। उदाहरणार्थ पेनिसिलिन, जेटामायसिन, एरिथ्रोमायसिन अशा प्रकारची प्रतिजैविके ही मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके म्हणून वापरली जातात। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था पुणे येथे 1952 साली स्थापन झाली। तर विविध प्रकारचं संशोधन कार्य या ठिकाणी सुरू असतं। त्यामध्ये ताप, गोवर, कावीळ, फुफ्फुसांचे विकार अशा प्रकारे। यानंतर आपण पेनिसिलिन या प्रतिजैविकाची माहिती घेऊया। पेनिसिलिन हे पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट आहे। अनेक प्रकारचे संसर्ग हे जीवाणूंमुळे होत असतात। त्यामध्ये कानाला संसर्ग होत असतो, नाकाला होत असतो, घशाला होत असतो, त्वचेचा संसर्ग होतो। हे कशामुळे होतं तर जीवाणूंमुळे होतं। त्याचबरोबर न्यूमोनिया, स्कारलेट फिवर यावर देखील उपचार करण्यासाठी हा जो प्रतिजैविकांचा गट आहे पेनिसिलिनचा तर हा अत्यंत उपयुक्त आहे। ही जी प्रतिजैविक असतात ही प्रतिजैविक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत, ही सावधानता बाळगली पाहिजे। डॉक्टरांना न विचारता कोणीही औषधं घेता कामा नयेत। प्रतिजैविक प्रामुख्यानं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही प्रतिजैविक आणू नयेत, स्वतःहून ती घेऊ नयेत मनानच। बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपणच औषध घेऊया आणि बरं होऊया, आपण असं करू नये। डॉक्टरांनी जेवढी औषधं दिलेली आहेत तो डोस सुद्धा पूर्ण करावा। समजा सांगितलेला असेल की या 4 गोळ्या घ्या तर त्या 4 गोळ्यांचा कोर्स पूर्ण केला पाहिजे। दुसऱ्याला आपण औषधं सुचवता कामा नयेत। प्रतिजैविकांची औषधं ही मनानं घेण्यासारखी औषधं नाहीत। तर अशा प्रकारे पेनिसिलिन औषधं घेण्याबाबत ही सावधानता बाळगली पाहिजे प्रतिजैविकांच्या बाबतीत प्रामुख्यानं। आता ही जी प्रतिजैविक आहे त्यामध्ये पेनिसिलियम हे जे पेनिसिलियम पासून मिळणारं जे औषध पेनिसिलिन जे तयार झालं हे प्रतिजैविक जे तयार झालं हे जगातलं पहिलं प्रतिजैविक आहे। याचा शोध कसा बरं लागला
तर याचा शोध लावणारे शास्त्रज्ञ आहे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. एकदा काय झालं, त्यांनी प्रयोगशाळेमध्ये जीवाणू आणि बुरशींची वाढ करण्यासाठी बशीमध्ये ती ठेवलेली होती आणि मग त्यामध्ये एक लोकॉकस नावाचा एक जीवाणू आहे आणि काही बुरशी. तर ही बशीमध्ये एकत्र ठेवलेली होती आणि त्याचं निरीक्षण ते करत होते. निरीक्षण करत असताना त्यांना असं दिसलं की बुरशीचे ठिपके वाढलेले आहेत, परंतु त्या ठिपक्याभोवतीची जागा मात्र स्वच्छ झाली होती. म्हणजे त्या ठिकाणचे काही जीवाणू नष्ट झाले होते. आणि मग कशामुळे नष्ट झाले, तर त्यांनी असं संशोधन करून सिद्ध करून दाखवलं की हे पेनिसिलियममुळं शक्य झालं. पेनिसिलियम म्हणजे त्या बुरशीमधून एक प्रकारचा स्त्राव, तो स्त्राव त्यातून बाहेर पडला आणि त्यामुळे त्याच्या भोवतीचे जीवाणू जे होते ते नष्ट झाले, हे त्यांनी अभ्यासाने सिद्ध केले. तर त्या महान शास्त्रज्ञाचं नाव आहे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं. अशा एका अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविक पेनिसिलिन जन्माला आले आणि अनेक प्रकारचे असाध्य रोग नियंत्रणात आणण्याचा पाया त्यांनी रचला. तर अशा या शास्त्रज्ञाला आपला सलाम. आता आपण उपद्रवी सूक्ष्मजीवांच्या बद्दल माहिती घेऊया. उपयोगी सूक्ष्मजीव जसे आहेत तसे उपद्रवी म्हणजे मानवाला हानिकारक असे सुद्धा सूक्ष्मजीव आहेत. जसं आपण पाहिलं की पेनिसिलिन हे पेनिसिलियम कवकापासून बनतं, परंतु सगळीच कवकं मानवाला उपयुक्त नाही आहेत. हानिकारक रोगकारक कवकं आहेत, त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. सांगा पाहू, इथं असा प्रश्न 3 विचारलेले आहेत की पावसाळ्यात चामडी वस्तू गोंदपाट यात काय बदल झालेले दिसतात, अशा वस्तू तुम्ही त्यानंतर किती काळ वापरू शकता आणि या वस्तू उन्हाळ्यात हिवाळ्यात का खराब होत नाहीत, याचं उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी आपल्याला समोर दिलेलं आहे. हवेमध्ये कवकांचे म्हणजे या बुरशीचे अनेक सूक्ष्म बीजाणू असतात. ओलावा मिळण्यासाठी जर त्यांना ओलावा मिळाला तर सुती कापड, गोंदपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात. कवकाचे तंतू या पदार्थात खोलवर शिरून स्वतःचे पोषण व प्रजनन करतात. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये मूळचा पदार्थ कमकुवत होतो आणि म्हणूनच काय होतं, बुरशी आलेलं कापड, गोंदपाट, चामड्याच्या चपला, बूट, पाकिटे फार काळ टिकत नाही, त्या फाटतात, खराब होतात, कुजून जातात. अशा प्रकारे हे या ठिकाणी घडतं. आता जरा विचार करा की आईनं बनवलेलं लोणचं, मोरांब्याची बरणी काही वेळेला उघडल्यानंतर त्याच्या आतमध्ये काही वेळेला काळी पूड तर कधी पांढऱ्या चकत्या दिसतात. हे नक्की काय बरं असते आणि असे पदार्थ खाण्यास अयोग्य का ठरतात? लोणची, मोरांबे, जाम, सॉस, चटण्या या ओलसर अन्नामध्ये काही वेळेला कवकांच्या प्रजाती वाढतात. अन्नातील पोषण द्रव्ये शोषून स्वतःची वाढ व प्रजनन करतात आणि या प्रक्रियेमध्ये काय होतं, ह्या ज्या बुरशी असतात ना, त्या बुरशी काय करतात, मायकोटॉक्झिन ही विषारी रसायने अन्नात मिसळतात आणि अन्न विषारी होते आणि ते खाण्यास अयोग्य ठरते. तर अशा प्रकारे या बुरशीचं काम चालत असतं. म्हणजे हे अन्न खराब करणारी बुरशी. तसं आणखीन काय पहा, आपण काही वेळेला असं ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचतो की जेवणाच्या एखाद्या समारंभामध्ये जेवणावळीमध्ये काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा होते. हे अन्न अचानक विषारी कसे बनते? तर याचं कारण आहे शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू आहेत. त्या जीवाणूचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम. हे क्लॉस्ट्रिडियम नावाचे जे जीवाणू आहेत ते शिजवलेलं अन्न खराब करतात. या जीवाणूंच्या सुमारे 100 प्रजाती आहेत. यातल्या काही मातीमध्ये जगतात स्वतंत्रपणानं, तर काही मानव आणि इतर प्राण्यांच्या अन्नमार्गामध्ये आढळतात.
हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते बाटलीचा आकार धारण करतात. बीजाणू त्यातले जे असतात ते तसा आकार धारण करतात. या जीवाणूंचे वैशिष्ट्य काय आहे तर एक खास असं वैशिष्ट्य या जीवाणूंचं आहे. ऑक्सिजनचे हवेतील सामान्य प्रमाण ते सहन करू शकत नाहीत. हे खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे ऑक्सिजन का जास्त प्रमाणात असेल किंवा सामान्य प्रमाणात सुद्धा असेल तरी ते जीवाणू नष्ट होतात, कारण ते विनॉक्सी परिस्थितीतच वाढतात. बघा, म्हणजे जर ऑक्सिजन कमी असेल तर हे जीवाणू वाढत नाहीत. हे या क्लॉस्ट्रिडियम प्रजातीचं वैशिष्ट्य आहे. त्याचे विविध प्रकार या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले आहेत, ते आपण पाहतोय. आता या ठिकाणी केवळ एवढ्याच क्लॉस्ट्रिडियम किंवा अशा प्रकारचेच काही जीवाणूंमुळे रोग होतात का आणखीन काही सूक्ष्मजीव आहेत तर हो. तर अनेक प्रजातींचे काही जीवाणू आहेत, विषाणू आहेत, आदिजीव आहेत, कवक आहेत. हे असे काही सूक्ष्मजीव अनेक मानवी रोगांसाठी कारणीभूत आहेत. जीवाणूपेक्षा सुद्धा काही आकाराने लहान असणारे आणि फक्त सजीव पेशीतच वाढणारे आणि प्रजनन करणं असे काही जे काय सूक्ष्मजीव आहेत की जे सजीव पेशीतच वाढतात व प्रजनन करतात. अशा काही विषाणूंबद्दल आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. जीवाणूंपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या जीवाणूंबद्दल तुम्हाला माहिती आहे. आता पाहूया ते आपल्याला कसे त्रासदायक ठरतात ते. त्यापूर्वी आपण परिचय शास्त्रज्ञाचा यामध्ये 2 शास्त्रज्ञांचा परिचय करून घेऊया. मासांची नासाडी बॅसिलस जीवाणूमुळे होते असे मानले जात होते. मात्र व्हान आर्मजेन यांनी क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम हे विनॉक्सी जीवाणू त्यास कारणीभूत आहेत हे दाखवून दिले. बेंगस्टन नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्राचं उच्च शिक्षण घेतलेलं होतं. गॅस गँग्रीन हा जो रोग आहे तो अतिशय घातक रोग आहे. तर तो गॅस गँग्रीन, त्याचं चित्र बघा कसं आहे ते. हे गॅस गँग्रीन कसा रोग होतो बघा, पायाला अतिशय घातक असा रोग आहे. तर हा जो रोग आहे त्या गॅस गँग्रीन ज्यामुळे होतो त्याचं जे विष आहे ते विष व त्याच्या विरुद्ध उपयुक्त प्रतिविष यावरील बेंगस्टन यांचं संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. टायफस नावाचा घातक रोगाचं संशोधन करत असताना त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली, पण त्यावर मात करून त्यांनी संशोधन सुरूच ठेवले. तर असे हे 2 शास्त्रज्ञ, त्यांच्याबद्दलची माहिती आपण पाहिली. आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे रोग प्रसार व प्रतिबंध हा कशा प्रकारे केला जातो आणि कसा प्रतिबंध केला जातो, रोगाचा प्रसार कसा होतो याबद्दलची माहिती आपण घेऊ. पहिल्यांदा या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा, एड्स नावाचा रोग आहे, सर्वांना माहिती आहे. त्याला कारणीभूत आहे विषाणू. एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य किंवा आईचं दूध यामार्फत त्याचा प्रसार होतो. आणि या रोगाला प्रतिबंध करायचा असेल तर इंजेक्शन व सुया पुन्हा न वापरणे आणि सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे अशा प्रकारे त्याचा प्रतिबंध करता येतो. त्यानंतर कावीळ हा जो रोग आहे तो विषाणूंमुळे होतो. दूषित पाणी आणि अन्न त्याच्या प्रसारास कारणीभूत ठरते. याला उपाय काय? प्रतिबंधात्मक उपाय आहे स्वच्छ गाळलेले पाणी पिणे व अन्न झाकून ठेवणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. इन्फ्लुएन्झा नावाचा रोग आहे तो विषाणूंमुळेच होतो. रोग्याच्या संपर्कात आपण आलो तर तसा त्याचा प्रसार होतो.
याला प्रतिबंधात्मक उपाय काय? निर्जंतुक केलेले पाणी पिणे, स्वच्छ अन्न खाणे, लसीकरण करणे हे त्यावरील उपाय आहेत. त्याचबरोबर बर्ड फ्लू आहे, स्वाईन फ्लू आहे, तो देखील विषाणूंमुळे होतो आणि त्याचा प्रसार होतो काही रोगी पक्षी आणि प्राण्यांच्या द्वारा. आणि त्याला देखील उपाय काय? स्वच्छता हा महत्त्वाचा उपाय आहे. योग्य शिजवलेले मांस खाणे, त्यामुळे या रोगापासून आपण दूर राहू शकतो. आपण आणखीन एक रोग माहिती आपल्याला, डेंग्यूची साथ आलेली आहे. वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो डेंग्यूमुळे काही लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. तर हा डासांचा दंश झाल्यामुळे होणारा हा प्रसार त्याचा होत असतो आणि त्यामुळे तो रोग होतो. विषाणू त्याला कारणीभूत आहेत. तर याच्यावरती सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे परिसराची स्वच्छता. पाणी कोठेही साठू न देणे, डासावर नियंत्रण ठेवणे. बघा, डास जे असतात ते स्थिर पाण्यावरच अंडी घालतात आणि तिथं डासांची निर्मिती होते. वाहत्या पाण्यामध्ये डास थांबू शकत नाहीत. त्यामुळे पाणी वाहते ठेवणे, पाणी साठवून न ठेवलं तर ते वारंवार बदलणे, या प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे. निमोनिया हा एक रोग आहे बघा, तो जीवाणूंमुळे होतो. रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब त्यातून हा पसरतो आणि याच्यावर उपाय आहे लसीकरण किंवा रोग्यापासून दूर राहणे, हा त्याच्यावरचा उपाय आहे. कुष्ठरोग हा देखील जीवाणूंपासून होतो. रोग्यांच्याशी दीर्घकाळ सानिध्य हे त्याच्या प्रसारास कारणीभूत ठरते. त्याच्यावर उपाय काय? तर रोग्यापासून दूर राहणे, त्याच्याशी संपर्क टाळणे, त्याच्या वस्तू न वापरणे, हा त्यावरील उपाय आहे. तसेच कॉलरा हा देखील जीवाणूंमुळे होतो. दूषित अन्न, पाणी याच्यामुळे त्याचा प्रसार होतो. याच्यावरील उपाय काय? स्वच्छ अन्न व पाणी घेणे, गरम असलेले अन्न खाणे. हिवताप आणि मलेरिया हा जो रोग आहे हा देखील आदिजीवामुळे होतो. हा आदिजीव जो आहे हा सूक्ष्मजीव डासांच्याद्वारे तो प्रसार त्याचा होतो. अस्वच्छ परिसर हा देखील त्यास कारणीभूत आहे. त्यामुळे डासांचं किंवा या रोगाचा प्रसार होतो. याला उपाय काय? परिसराची स्वच्छता, पाणी साठू न देणे, डासावर नियंत्रण ठेवणे, हाच यावरील उपाय आहे. म्हणजे पहा, म्हणजे डास सुद्धा अनेक रोगांना किती कारणीभूत आहेत पहा. त्यामुळे घरामध्ये डासांच्या वरती नियंत्रण मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर केसातील कोंडा, नायटा, गजकर्ण, त्वचेवरील चट्टे हे देखील कवकामार्फत होतं. कवक हे त्याचं कारक आहेत, म्हणजे रोगकारक आहेत. बुरशी आहे, तर या बुरशीच्या माध्यमात बुरशीचा जो प्रसार आहे तो कसा होतो? तर रोग्याच्या व त्याच्या वस्तूच्या संपर्कातून ही बुरशी वाढते आणि त्यामुळे तो रोग वाढतो. तर अशा प्रकारे या रोगाला प्रसार त्याचा होत असतो. आता प्रतिबंधात्मक उपाय काय आहे? स्वच्छता राखणे, रोग्याशी संपर्क टाळणे, हे त्याच्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आहेत. तर अशा प्रकारे आपण काही रोगांची नावं, त्या रोगाला कारणीभूत ठरणारे विषाणू, जीवाणू, आदिजीव, कवक आणि मग त्या रोगांना प्रतिबंध कसा करायचा, ते रोग होऊ नयेत म्हणून कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, ही माहिती आपण या तक्त्यातून घेतली. आता या धड्याचा जो शेवट आहे, त्या धड्याच्या शेवटी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहूया. प्रश्न पहिला असा दिलाय की लोणच्याच्या बरणीला आतून मीठ लावतात व फोडींवर तेलांचा थर ठेवतात, तो कशासाठी? तर त्याला कारण असं आहे की मीठ आणि तेल ही नैसर्गिक परिरक्षके आहेत. लोणचे टिकावे म्हणून त्याच्या बरणीला आतून मीठ लावतात. त्यामुळे बुरशी वाढू शकत नाही, लोणचेही खराब होत नाही. फोडींवर तेलाचा थर ठेवतात, त्याला कारण हेच आहे, तेलांमुळे लोणचे हवेच्या संपर्कात येत नाही व कवकाचे बीजाणू वातावरणात जरी असले तरी ते लोणच्यात शिरू शकत नाहीत, हे त्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे लोणचे खराब होत नाही. दुसरा प्रश्न आहे, विकतचे खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी त्यात कोणती परिरक्षके मिसळली जातात?
तर खाद्यपदार्थामध्ये सोडियम नायट्रेट, सल्फाइड्स, मोनोसोडियम ग्लुटामेट, त्याचबरोबर सोडियम बेन्झोएट इत्यादी परिरक्षके मिसळली जातात. तिसरा प्रश्न आहे, कवक वर्गाचे इतर वनस्पती व प्राण्यांना होणारे काही उपयोग शोधा. तर अनेक उपयोग आहेत प्राण्यांना होणारे. मायकोरायझा या प्रजातीचे कवक आहे, ते वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी पोषक असते. ऑर्किड सारख्या वनस्पती आहेत, त्यांच्या मुळावर असणाऱ्या कवकामुळेच ते जगते. बरेचसे प्राणी कवकाची वाढ करून त्याचा अन्न म्हणून उपयोग करतात. कवक आहार घेणाऱ्या अळ्या जास्त वजनदार होतात. वारोळे बांधणाऱ्या वाळवींच्या प्रजाती देखील पानकाप्या मुंग्याप्रमाणेच कवकाची लागवड करतात. काही प्रकारचे ॲम्ब्रोसिया नावाचे काही भुंगे आहेत आणि गांधील मासे आहेत, त्या कोसळलेल्या झाडावर पोकळ बोगदे तयार करतात आणि बोगद्यात ते कवकाची लागवड करतात. त्या बोगद्यामध्ये हे कीटक अंडी घालतात आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या आळ्या ॲम्ब्रोसिया कवकाचाच आहार घेतात. अशा प्रकारे प्राण्यांना देखील या आणि वनस्पतींना देखील हे कवक फार उपयोगी आहे. पुढचा प्रश्न आहे, दगडफूल म्हणजे लायकेन या मसाल्याच्या पदार्थाची रचना कशी असते आणि त्याचा उपयोग कोठे होतो. तर बघा, दगडफूल हे काय आहे, तर हे कवक आणि शैवाल यांच्या सहजीवनातून तयार झालेले असते. ते एकमेकांपासून वेगळे जगू शकत नाही. शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्माण करते आणि कवक आर्द्रता पुरवते. दगडफूल केवळ शुद्ध हवेतच जगू शकते. एखाद्या हवेत प्रदूषण असले तर तेथील दगडफूल वनस्पती नाहीशी होते. दगडफुलाचे अनेक उपयोग आहेत. मसाल्याच्या पदार्थामध्ये मुख्यतः त्याचा उपयोग होतो. त्याच्यापासून रंग, सुगंधी द्रव्ये, लिटमस पेपर, पारंपरिक औषधे बनवली जातात. तसेच कीटक आणि रेंडियर सारखे मोठे प्राणी दगडफुलाचा आहार म्हणून सुद्धा उपयोग करतात. अशा प्रकारे दगडफुलाचा उपयोग आहे. पाचवा शेवटचा प्रश्न, खाद्यपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावर निर्मितीची व खराब होण्याची तारीख छापलेली असेल तर असेच पदार्थ का घ्यावेत. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, तर पहा, ज्या खाद्यपदार्थ वेष्टनावर निर्मितीची व खराब होण्याची तारीख असते त्याच्या पॅकिंगच्या कालखंडाची आपल्याला कल्पना येते. म्हणजे असे खराब पदार्थ, जर काही पदार्थ खराब झाले असतील तर ते आपल्याला कळेल की हा पदार्थ या तारखेनंतर खराब झालेला आहे आणि तो जर आपण खाल्ला तर आपल्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, शिवाय पैसेही फुकट जातात. म्हणून निर्मितीची आणि खराब होण्याची तारीख छापलेली असेल तरच ते पदार्थ विकत घ्यावेत, हे आपण लक्षपूर्वक केले पाहिजे. तर अशा प्रकारे या दुसऱ्या भागामध्ये आपण काही प्रतिजैविक, त्यामध्ये पेनिसिलिन या प्रतिजैविकाबद्दल पाहिले. काही उपद्रवी सूक्ष्म जीवांच्या मध्ये कवक, त्यानंतर कवकांनंतर क्लॉस्ट्रिडियम नावाचे जीवाणू, हे उपद्रवी असे सूक्ष्मजीव आहेत. आणि काही रोगकारक सूक्ष्मजीव आणि त्यांचा प्रसार कसा होतो, त्याला प्रतिबंध कसा केला पाहिजे, याबद्दलची माहिती आपण या दुसऱ्या भागामध्ये पाहिली. या ठिकाणी हे जे प्रकरण आहे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव हे संपते. धन्यवाद. या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रतिजैविकांची माहिती पाहिली. ही प्रतिजैविक, पेनिसिलिन हे कसे मानवाला उपयोगी आहे हे आपण पाहिले. त्याचबरोबर उपद्रवी सूक्ष्मजीव, त्यामध्ये काही कवक आणि इतर काही सूक्ष्मजीव हे मानवाला कसे हानिकारक आहेत हे आपण पाहिले. एका तक्त्यामध्ये शेवटी आपण की वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या मुळे कोणते रोग होतात आणि त्या रोगांचा बचाव करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण शेवटी पाहिले. या ठिकाणी हे प्रकरण संपते.